शेतकरी मित्रांनो नमस्कार. आता सोयाबीन पेरणी हे आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत आणि सोयाबीनमध्ये आता तणनाशक आपल्याला वापरणं आवश्यक आहे. तर तणनाशक वापरताना आपण कधी आणि कोणतं वापरावं? जवळजवळ 7 ते 8 प्रकारचे वेगवेगळ्या कंपन्यांचे जे तणनाशक आहेत ते आपल्याला मार्केटला मिळतात. तर त्याप्रमाणे आपण कोणकोणते वापर करू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तणनाशक वापरताना किती पाणी वापरायचं, पाणी कशा पद्धतीने वापरायचं आणि तणनाशक किती दिवसांनी. साधारण तुम्ही एक 20 ते 22व्या दिवशी सोयाबीनमध्ये तणनाशक वापरू शकता, जेणेकरून तण आहे 2-2 पानावर होतं मित्रांनो. कारण जे तण आहे, तण हे आपल्या पिकाशी स्पर्धा करत असतं. तुम्ही बघू शकता अन्नद्रव्याची स्पर्धा म्हणजे आपण खतं जे देतो त्याची, त्यानंतर उत्पादनामध्ये घट होते जर तण मोठ्या प्रमाणात असेल तर, आणि काढणीचा जो खर्च आहे तो खर्च सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे आपल्याला तणनाशक वापरणं आवश्यक आहे. फवारणीची योग्य वेळ साधारण 15 दिवस नाही, परंतु थोडं जास्त दिवस होऊ द्या. एक 18 ते 20 दिवस, 22 दिवसापर्यंत आपण तणनाशकाचा वापर करू शकतो. त्याचबरोबर 300 ते 400 मिली, साधारण एक 150 ते 200 लिटर पाण्याचा वापर आपल्याला एकरी करणं आहे. आणि त्याप्रमाणे जे एकरी डोसेस आहे, प्रतिपंपाचे डोसेस आहे, त्याप्रमाणे आपल्याला तणनाशक वापरायचं. तर आपण आता कोणकोणते तणनाशक वापरू शकतो ते बघूया. तर या ठिकाणी सगळ्यात पहिलं आणि आपल्याला माहिती असलेलं जे ओडीसी आहे, BSF कंपनीचं, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओडीसीची पॅकिंग आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर 40 ग्रॅम प्रति एकर याचा वापर करायचा. फक्त 40 ग्रॅम आपल्याला 150 लिटर पाण्यामध्ये वापरायचं आहे. 40 ग्रॅम प्रति एकर याचं प्रमाण आहे, त्याप्रमाणे आपण ओडीसीचा वापर करू शकतो मित्रांनो. तर त्यानंतर पुढचं येतं वीड ब्लॉक. आदामा कंपनीचं वीड ब्लॉक हे जे तणनाशक आहे, याचा वापर जे आहे साधारण 400 ते 600 ml प्रति एकर याचा वापर करायचा आहे. साधारण 2 ते 3 ml जे आहे आपल्याला प्रति लिटर हे वापरणं आवश्यक आहे. याच्यामध्ये प्रमाण आपल्याला कमी जास्त करायचं नाहीये. त्यानंतर येतं शाकेत. हे शाकेत सुद्धा आदामा कंपनीचं आहे. हे खूप शेतकऱ्यांना माहिती आहे, खूप शेतकरी वापरतात मित्रांनो. तर याचा देखील वापर तुम्ही करू शकता. साधारण 800 मिली आपल्याला प्रति एकर वापरायचं आहे. 150 ते 200 लिटर पाण्याचा वापर करायचा आणि 4 ते 5 ml प्रति लिटर आपल्याला, त्याप्रमाणे तुम्ही प्रतिपंपाचं कॅल्क्युलेशन करू शकता, प्रति बॅरलचं सुद्धा कॅल्क्युलेशन करू शकता. त्यानंतर आहे फ्युजीफिक्स, सिंजंटा कंपनीचं फ्युजीफ्लिक्स जे आहे, याचा वापर खूप शेतकरी करतात. तर हे 400 मिली प्रति एकर याचा वापर करायचा आहे. 2 ते 3 ml प्रति लिटर याचा वापर शेतकरी मित्रांनो तुम्ही करू शकता. जे आपण प्रमाण सांगतोय त्या प्रमाणामध्ये वापरायचंय. त्यानंतर अमोरा क्रिस्टल या कंपनीचं जे अमोरा तणनाशक आहे, याचा 600 मिली प्रति एकर आपल्याला वापर करायचा आहे. म्हणजे 600 ml जे आहे आपल्याला प्रति एकर वापरायचं आहे. साधारण प्रति लिटरसाठी 2.5 ते 3 मिली आपल्याला प्रति लिटर वापरायचं आहे. प्रतिपंप जो 15-20 लिटरचा असेल त्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेशन करून घेऊ शकता. तर त्यानंतरचं पुढचं आहे एरिस. तर एरिस जे आहे UPL कंपनीचं आहे. 400 मिली प्रति एकर आपण याचा वापर करू शकतो. 2 ते 2.5 मिली प्रति लिटर आपल्याला वापरायचं. याप्रमाणे आपण ते कॅल्क्युलेशन करून प्रतिपंप याचा वापर हा करू शकता. त्यानंतर हे नवीन तणनाशक सोयाबीनसाठी आलेलं आहे. तर हे पर्ज हे धानुका कंपनीचं आहे मित्रांनो. 400 मिली प्रति एकर याचं प्रमाण आहे. साधारण 2 ते 2.5 ml आपल्याला प्रति लिटर याचा वापर करायचा आहे. तुमचा पंप हा साधारण 10 लिटर असेल, 15 लिटरचा असेल, 16 लिटरचा असेल, साधारण 20 लिटरचा असेल, तर त्या प्रमाणामध्ये आपल्याला याचं प्रमाण वापरायचं आहे. आपण हे जे 7 ते 8 तणनाशक आपल्याला सांगितले त्याचं प्रमाण आपण सांगितलेलं आहे. फक्त पाण्याचा जास्तीत जास्त वापर करा. साधारण 150 लिटरपेक्षा कमी पाण्याचा वापर करू नका. स्वच्छ पाणी घ्या. विहिरीचं असेल, बोरवेलचं असेल किंवा जेही पाणी वापरता, फक्त गढूळ पाणी, माती मिश्रित पाण्याचा वापर करू नका. आणि या पद्धतीने हे जे प्रमाण आहे साधारण 20 ते 22व्या दिवशी तण उतरून आल्यानंतर, सोयाबीन उतरल्यानंतर सोयाबीनच्या उभ्या पिकामध्ये आपण या तणनाशकाचा वापर करू शकतो. कुठली अडचण असेल शेतकरी मित्रांनो, किंवा तुम्ही ज्याही जिल्ह्यातून बघत असाल हा व्हिडिओ, तर सर्व शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट नक्की करा की पुढचा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला कोणत्या विषयावर आवश्यक आहे. तर लवकरच आपण आपल्या सर्व शेतकऱ्यांना नवीन व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. यूट्यूबवर जर बघत असाल, फेसबुकला आणि इंस्टाला बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.
नाशक आहे ते पर्ज, धानुका कंपनीचं पर्ज.